नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आज आपल्याकडे बाजीराव बेलदरे आलेले आहेत आणि त्यांनी नर्मदा परिक्रमा नुकतीच केलेली आहे. तर आपण त्यांना विनंती करू की पहिला तुमचा परिचय द्यावा. नर्मदे हर नर्मदे हर. रामकृष्ण हरी. माझं नाव बाजीराव सखाराम बेलदरे. माझा जन्म नरे आंबेगाव. 1958चा जन्म. 26 जानेवारी 1958चा जन्म. मी 38 वर्ष बजाज ऑटोमध्ये सर्व्हिस केली आणि वयाच्या 8व्या वर्षापासून वारकरी संप्रदायाचा एक पाईक आहे. लहानपणापासून मला तुकोबारायांची आणि ज्ञानोबारायांची फार ओढ होती आणि त्या ओढीमुळे मी संप्रदायामध्ये आलो. नाही म्हटलं तरी कमीत कमी 30-35 ग्रंथांचा अभ्यास आणि संपूर्ण भारत तीर्थयात्रा गाडीने केली. आणि आत्ता गेल्या वर्षी आम्ही 4,000, 3,500 ते 4,000 किलोमीटर नर्मदा परिक्रमा पूर्ण पायी केली. माझं शिक्षण फक्त 6वी पास झालेलं आहे, पण मी बजाज ऑटोमध्ये 38 वर्षाची सर्व्हिस केलेली आहे. आणि मी आता राहायला देहूला, इथं भैरवनाथ चौक, गाथा मंदिर रोड इथं राहायला आहे. तुम्हाला मग नर्मदा परिक्रमा करावी अशी इच्छा कशी निर्माण झाली? कारण मी एकदा नर्मदा पुराण वाचलं. तशी माझ्याकडनं रामायण, महाभारत, जैमिनी अश्वमेध, पांडव प्रताप, शिवलीला अमृत, गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं अध्ययन पारायणं झालेली आहेत. गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत पारायण. आणि असंच एकदा गरुड पुराण वाचत असताना, नर्मदा पुराण वाचत असताना त्या नर्मदेची मी कथा त्या नर्मदा पुराणामध्ये आलेली, म्हणून माझी ओढ तिकडं लागली. पण आम्ही पहिल्यांदा 24ला आम्ही गाडीने यात्रा केली 15 दिवसाची. आणि गाडीने केल्यानंतर आमचे जे गाईड्स होते, ज्यांनी नेलं होतं, ते सांगायचे इथून 8 किलोमीटर जमदाग्नी ऋषीने तपश्चर्या केली, इथून 6 किलोमीटर अगस्त्य ऋषींनी तपश्चर्या केली, विश्वामित्रांनी केली. पण ते ठिकाणं म्हटलं तर ते गाडी असल्यामुळे गाडी तिथं जात नव्हती. त्याच्यामुळं मग आम्ही तिथूनच दर्शन घ्यायचो आणि लगेच गाडीत बसायचो. पण ते आमच्या मनाला खटकायचं की आपण इतक्या लांब येऊन जर ह्या स्थळाला ती ज्यांचं चरणरस तिथं लागलेलं आहे, तर त्यांचं निदान आपण दर्शन घेतलं, तिथं गेलं तर आपल्यालाही आपल्या मनामध्ये असणारी जी आध्यात्मिक संकल्पना, ऊर्जा ती निर्माण होते आणि ती वृद्धिंगत होते. म्हणून म्हटलं तिथं जायचं. आम्ही ते हे केलं आणि तेव्हापासून आमच्या मनामध्ये चाललं की आपण पायीच वारी करायची. आम्ही बरेच लोकांना विचारलं, त्यांनी सांगितलं खडतर आहे पण सुखदायक आहे. आणि खरोखर खडतर आहे. जंगल आहे, असे चढाव आहेत, उतार आहेत आणि नर्मदेकडेचे काठ आहे. काही ठिकाणी पाणी असतं, काही ठिकाणी चिखल असतो, वाळू असते, पण काही वाटत नाही त्याच्यामध्ये. लोक जात येत असतात आणि तिथले लोक पण चांगले गाईड करतात. आदिवासी लोक आहेत पण अतिशय प्रेमळ लोक आहेत. ते आपल्याला चांगले गाईड करतात. जेवण खावण आणि कुठल्या प्रकारचा त्रास नाही, काय नाही. मग ते नर्मदा पुराण वाचल्यानंतर आमच्या मनात हे पक्का हे झाला की आपण पायीच करायचं, म्हणून आम्ही ती पायी वारी हे केली. मग पायी वारी करताना तुमच्याबरोबर कोणी तो होतं का तुम्ही एकट्यानेच सुरुवात केली? नाही, आम्ही दोघंजण होतो. आमच्या गावातले एक संजू अप्पा भालेकर, तळवडे गावचे, आणि मी. आम्ही दोघंच होतो. आम्ही दोघंच चालत राहायचो. पण वाटेमध्ये अनेक लोक भेटायचे. आपल्या इकडल्या पुण्यातल्या, मुंबईच्या महिला, पुरुष
वृद्ध माणसं, तरुण माणसं, एक तर कुटुंबच असायचं अख्खं. एका माणसाचं आहे ना 2 मुलं आणि ते नवरा बायको 4 माणसं पायी. म्हणले का? तर म्हणले नाही, मुलं कुठं ठेवायची म्हणले घरी. आणि पोरांनी हट्ट धरला आम्हाला पण यायचं. मग पोरण ते सगळे चौघच्या चौघं आले. कारण आपण मराठी भाषिक असल्यामुळं आमची लगेच ओळख झाली. आम्हाला म्हणले आपण संगतीने चालू. म्हटलं चालेल बुवा. मग आम्ही बरोबर चालायचो. मग निघताना तुम्ही तयारी काय काय केली होती? तयारी एक शाक घेतली होती, पाठीवरची बॅग, आणि त्याच्यामध्ये 2 लुंग्या होत्या पांढऱ्या सफेद, आणि 2 हे होते कोपऱ्या. हा, कारण तिथं जास्ती वजन नाही घ्यायला लागेल म्हणून ते 2 कोपऱ्या आणि 2 लुंग्या, एक टॉवेल, आणि काय आपली औषधं वगैरे, बीपीचं शुगरची औषधं होती. मला काय औषधं खायला लागली नाहीत. ते काय सतत पायी चालल्यामुळं ते साखरेचा काही त्रास झाला नाही, काय नाही. आणि त्याच्यामुळं मग आणि थोडं काही खायचं सामान, बिस्किटं वगैरे लोक तिथं देतात. रस्त्याने चालत असताना आहे ना, कोण बिस्किट देईन, कोण पोहे वाटतील, शिरा वाटतील, रवा वाटतील, आणि आपलं तिथं हे व्हायचं. मग तुम्ही संकल्प कुठून, ओंकारेश्वरून घेतला? नाही, आम्ही संकल्प अमरकंटकपासून घेतला. अच्छा, म्हणजे इथून तुम्ही गाडीने अमरकंटक पण? नाही, इथून आम्ही मुंबईला गेलो कल्याणला, आणि कल्याणपासून खांडव्याला गेलो गाडीने. अच्छा. हा, रेल्वेने. मग खांडव्याला उतरल्यानंतर तिथून जीप केली, बोलेरो, आणि ती डायरेक्ट अमरकंटक. हा, मग अमरकंटकला तिथं राहिलो आम्ही ह्याच्यामध्ये, आश्रममध्ये. मग सकाळी दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तिथं मातेची पूजा केली, आणि तिथं संकल्प घेतला. आणि जिथे उगम पावते मैयाचा बगीचा म्हणून तिथे, मग तिथं त्याची पूजा आरती वगैरे करून मग तिथं आम्ही सुरुवात केली दक्षिण तटावरून. मग दक्षिण तटावरून तुम्ही थेट ओंकारेश्वर वगैरे ह्या साईडने आलो. हां, नाही, तिथून मग तुम्ही इथे गेला असाल ना, तर नर्मदा पार करण्यासाठी अंकलेश्वर वगैरे? हा, पण पार करता येत नाही ना नर्मदा. नाही, तुम्ही बोटीने पार केली ना? नाही, मग ते काठानीच चालत आलो आम्ही. नाही, तुम्ही काठाने आता अमरकंटकवरून निघालात, पूर्ण दक्षिण तट झाल्यावरती ज्यावेळेस उत्तर तटावर तुम्हाला यायला लागतं. नाही, ते मग भडोचला. हो, तेच भडोचला. हा, भडोचला. मग आम्ही बोटीने मग समुद्रातून गेलो. हा, बोटीने समुद्रातून पार केलं. आता समजा इथे नर्मदा मैया समुद्राला मिळते, ते इथून लगेच क्रॉस करायचं नाही. हो, बरोबर. तिला क्रॉस केल्यासारखं वाटतं, म्हणून त्या बोटीमध्ये बसायचं, आणि बोटी तिथून जवळजवळ 3-4 किलोमीटर आतमध्ये समुद्रात जाते, आणि मग ते टर्न मारते. बरोबर. हा, आणि मग पलीकडच्या काठाला सोडवते. मग तिथून मग परत तुम्ही उत्तर तटावरून सुरुवात केली. मग इथून जाताना तुम्हाला आधी शूळपाणी जंगल लागलं असेल ना? हा, शूळपाणी जंगल लागलं, बडवापासून. भरोच्या आधी तुम्हाला अगोदर शूळपाणी जंगल लागलं. ते अतिशय बिकट जंगल होतं. मग त्याच्यात राहायची वगैरे सोय झाली? हा, होते. तुमचे किती पार करायला तुम्हाला किती दिवस लागले? 3-4 दिवस लागले? काय शूळपाणी जंगल? 6 दिवस लागले. 6 दिवस म्हणजे आठवडा गेला. हा. मग आता शूळपाणी जंगलामध्ये रस्ते झालेले आहेत का अजून डोंगर पारच? डोंगर पार आहे, पायवाट असते ना आपली, त्या पायवाटेने आपलं चालायचं. म्हणजे काही चढ आहेत, काही उतार आहेत, आणि त्या आपल्या अंगावरती बोजा असतो, तो कमीत कमी 7-7.5 किलोचा असतो. बरोबर. हा, स्वेटर, मफलर, औषधं, काय खाण्याचं सामान. मग बलबला कुंड नंतर ते मारुतीचं स्थान वगैरे ते लागलं? हा, ते लागलं. हा. मग साधारण तुम्हाला समुद्र पार करण्यासाठी किती दिवस लागले अमरकंटक ते समुद्राच्या पार करायला भरूचपर्यंत? ते जवळजवळ 18-20 दिवस लागले. 18-20. हा.
नाही जास्त लागले असतील मला वाटतं. नाही मग इथून परत मग समुद्र पार केल्यानंतर इकडे येताना परत अमरकंटकला यायला तुम्हाला हा, तो उत्तर तट लागला मग. उत्तर तट हा लागला. उत्तर तट. मग तिथून येताना तुम्ही ओंकारेश्वरला आला होतात का परत? हो. मग तुम्ही नदी क्रॉस नाही केली, नाही. बाहेरूनच दर्शन? हो. मामलेश्वरचं दर्शन हा. घेतलं. तिथून परत पुढे हो, चाललं? पुढे चालत. मग तिथून कुठे महेश्वरला आलात? हा, महेश्वरी मध्ये प्रकाश आहे. प्रकाश? हा, प्रकाश तुम्हाला लागलं नसेल ना, तुम्ही शूळपाणी जंगलात गेलात ना? हा, पण प्रकाशा लागलं ना आपल्याला हां, मग पुढे. हा, पुढेला. हा. आणि त्याच्यानंतर ते एकता नगर लागलं मग पुढे. हां, पुढे हा. एकताना गरुडेश्वर वगैरे. हा, गरुडेश्वर, कुबेर भंडारी. कुबेर भंडारी. हा, आपल्या टेंबे स्वामींचा मठ लागला आपल्या. गरुडेश्वर. हा, नारेश्वर लागला. हा, नागेश्वरला. आणि परत एक आपल्या कोकणातलेच होते बघा, काय त्यांचं नाव होतं, त्यांनी पण तिथं चांगलं बांधलंय. आणि मग ते म्हणले मला ही अशीच उपरती झाली. वासण का? हा? वासणला काय? विष्णुगिरी महाराज. हा, पण कोकणचे आहेत बघा ते. हां. मग त्यांनी तिथं आश्रम वगैरे बांधलाय आणि लोकांना म्हणजे राहण्याची सोय आणि ते जेवण वगैरे पण देतात तिथं. हा, ते महाराष्ट्रीयन म्हटल्यावर त्यांनी त्या आपल्या भाषेमध्ये लगेच ते होतात ना. मग त्यांनी विचारलं मग तुम्ही कुठले काय, मग म्हणलं आळंदीचे. मग आम्ही आणि दिवसभर जात सकाळी 6 वाजता एकदा निघालं ना, आपलं सगळं उरकून आंघोळ वगैरे सगळं काय करून पूजा करायची आणि नर्मदेची आरती करायची. परत तिथून मग जर आश्रमवाल्यांनी आपल्याला चहा बिस्किट वगैरे दिलं तर ठीक, नाही दिलं तर आपलं रस्त्याने कुठंतरी मिळेल तिथे घ्यायचं. पण 6 वाजता 6:30 वाजता मठ सोडायचा, कारण सकाळच्या वेळी चालायला आपल्याला काही वाटत नाही. हां, थोडी थंडी पण असते आणि थंडीमध्ये चालताना गरम होतो अंग, काय वाटत नाही. उन्हाचा त्रास होतो. हा, पण असं ना ह्याचा नाही त्रास होत, पावसाळ्याचा आणि उन्हाचा त्रास होतो. म्हणून थंडीमध्ये जायचं. आम्ही अशा दसऱ्याची एकादशी झाली आणि आम्ही निघालो. तुम्हाला मग कुठे असं खूप त्रास होतोय बा, अर्धवट सोडून परत जावं अशी कुठे भावना निर्माण झाली का? नाही, नाही, काहीच नाही. सगळीकडे तुम्हाला आनंदच. आणि कसं म्हटलं, जोपर्यंत आपण पडून राहत नाही ना, थंडी ताप आपल्याला चालताच येत नाही, त्या मठामध्ये 2-3 दिवस ते राहून द्यायचे. मग तिथं दवाई डॉक्टर वगैरे करायला लावायचे. मग मध्ये कधी आजारी पडलात का? नाही, असे सर्दी पडसं वगैरे झालं, पण आजारी असं नाही पडलो बघा. हे पाय वगैरे चालून दुखायचे, 35-40 किलोमीटर चालायचं. हा, आणि ते 7-7.5 किलोचा वजन घेऊन चालायचं म्हणलं थोडंफार ते होतंच. शेवटी मनुष्य शरीर आहे ना. हो, ते तर थकल्या जातं. मग तुमच्या बरोबर जे होते ते कुठे पुढे मागे झाले का? तुम्ही कुठे पुढे मागे झालात? नाही, होतं ना तसं. समजा आता लांबचा टप्पा असेल आणि ते म्हटले नाही आपल्याला इथं नाही राहायचं, पुढं जायचं, काही तर सोय नाही. मला आपण सोयीसाठी आलोच नाही ना. नाही, बरोबर आहे का नाही. आपली व्यवस्था कशी होईल हे पाहण्यापेक्षा आपली अवस्था कशी राहील हे पाहिलं पाहिजे. आणि म्हटलं नाही खायला मिळलं तरी काय हरकत नाही, ते लोक जे खातात ते तर आपल्याला देतील. बरोबर. आपल्याला काय जगण्यासाठी किती खायला लागतंय. हा, आपली भूक भागल तेवढं बाद झालं म्हटलं. पण मग आम्ही राहायचो. मग काही वेळेला ती लोक पुढं जायची, आम्ही मागे थांबायचो. आम्ही पुढं नाही गेलो त्यांच्या. हा, मग ते पुढं गेले ना की मग पुढं कुठंतरी थांबणार ते मठामध्ये आणि मग फोन करणार आम्हाला, मग आम्ही इथं आहे, मग आम्ही बरोबर चालणार. मग कधी तुम्हाला सदाव्रत घ्यावं लागलं का? हा, सदाव्रत तर बऱ्याच ठिकाणी मिळालं. मग तुम्ही तुमचं शिजवून खाल्लं? हा, शिजवून खायचं. ते डाळ भात करायचा, खायचं. 1-2 MP ची माणसं होती, भैया लोक, ते आमच्यामध्ये चालायचे, त्यांना स्वयंपाक वगैरे यायचा. मग ते आपले ते रोट्या बनवायचे, जाड अशा रोट्या असायच्या. आणि तिखट डाळ बनवायची, आमटी सारखी, आपलं फोडणीचं वरण असतं ना तसं.
मग त्याच्यामध्ये एकदा ती भाकरी चुरली हं. बस. संपलं. हा. आणि ते नर्मदेचं पाणी इतकं गोड, इतकं सुंदर, इतकं स्वच्छ की त्याने तुम्हाला सर्दी नाही, काय नाही, काय नाही, एकदम मस्त वाटणार बघा. चालायला सुद्धा आम्ही दिवसभर भजन करत चालायचो. हं. आम्ही दोघं आहेत ना, हं. आमच्या वारीच्या ज्या मालिका आहेत, हं. ती मालिका आहे ना, वारकरी नित्यनेम भजनी मालिका, ते बघा तिथं. हं. तर ती मालिका हातात घेऊन सगळे अभंग म्हणायचे आणि वारीला जे आम्ही आमचे ठेपे असतात त्याप्रमाणे यायचो. त्यामुळं आम्हाला किती चाललो हे कळतच नव्हतं. अच्छा. हा. 35 किलोमीटर झालं की ते मग सांगायचे बुवा आता आपल्याला कुठंतरी थांबलं पाहिजे का. म्हणजे अहो 35 किलोमीटर झालं, आपण 35 किलोमीटर आलोय. आलं. हं. हा. मग आम्ही ते थांबच तोपर्यंत 4-5 किलोमीटर निघून जायचे. अच्छा. मग तिथं विचारायचं इथं बुवा इथं कुठंतरी धर्मशाळा आहे का, मठ आहे का. मग लोक सांगायचे. काही ठिकाणी गावात आम्हाला हनुमान मंदिरामध्ये राहायला लागायचं, काही शाळेमध्ये राहायला लागायचं. लोकांना रिक्वेस्ट केली की लोक थांबायचे, थांबा म्हणायचे. आणि तिथं शेजारी पाणी बिणी असायचं. हां. सकाळी आपलं उठलं, आपलं उरकलं की आंघोळ त्या ह्याला हापशाला पाणी गरम असायचं. अच्छा. हां, आंघोळी वगैरे चांगल्या व्हायच्या. आणि जेवढं वाचन करण्यात आलं होतं ना, तेवढं प्रत्येक ठिकाणी म्हटलं की लोक असे ऐकायला बसायचे. अच्छा. मग ह्या स्थळाचं काय महत्व आहे. मग तुम्ही त्यांना महत्व सांगा. हा, सांगायचं. आणि जेवढं वाचण्यात आलं तेवढं. आता त्याच्यापेक्षा आणखीन असणार. असतं. बरोबर. ते तर. मग असे कुठच्या स्थळांची तुम्हाला माहिती आहे? आता अगस्ती ऋषींची एक तर माहिती होती. तो कुठे लागतो अगस्ती ऋषी आश्रम? अमरकंटकच्या तिथं खाली आल्यावर. हा. मग त्याच्याबद्दल काय माहिती आहे? अगस्ती ऋषींनी तिथं तपश्चर्या केली. हा. तिथं ते माता नर्मदेच्या बरोबर बोलत असायचे. अच्छा. अगस्ती ऋषी आता ते तपस्वीच होते. हो. त्याच्यामुळं मग त्यांची थोडी माहिती सांगितली. त्यांचं हे केलं की आणि पुढं जमदाग्नी ऋषींनी तपश्चर्या केलेलं एक स्थान आहे, ते नर्मदापुरमच्या तिथं पुढं आल्यावर. अच्छा. हां. मग तिथं त्यांचाही मठ आहे. त्या मठामध्ये पण राहायला सोय, तिथं अन्नदान पण होतं. मग तिथं राहिलो. मग जमदाग्नी ऋषींचं पण हे केलं, परशुरामाचे वडील. तिथून एक बारकी नदी ह्याला मिळते नर्मदेला. मग ती नदी पार करून ना बोटीमध्ये बसून पलीकडे जायचं. अच्छा. आणि परत रस्त्याला लागायचं, पायी वाटायलाच, नदीच्या कडनी इकडनी. हा. पण काय कशाची भीती नाही. लोक म्हणायचे पुढं तर खांडवा जंगल लागलं, तिथं म्हणायचे वाघ आहेत, अस्वलं आहेत. पण आम्हाला काही भेटलं नाही. हा, काही नाही. आम्ही आमच्या नादामध्ये भजनामध्ये चालत राहायचं. उलटं भूक लागली असं वाटलं ना की कोण ना कोणतरी वाटायला यायचंच. बिस्किटं म्हणा, चिवडा म्हणा, पोहे म्हणा, काहीतरी द्यायचंच. पण असं वाटलं नाही की आज उपाशी आहे ना, आज आपल्याला काय मिळालं नाही, एवढ्या अरण्यातून चाललोय, काही नाही. कोणी साधू संत तुम्हाला भेटले का? हा, सियाराम बाबांचं दर्शन घेतलं. अच्छा. सियाराम बाबा तेव्हा होते. आम्ही पुढं गेलो ना, कुठं होतो बघा आम्ही, ते मध्ये आहे ना नर्मदेचा नेमावर, तिथं आमचा मुक्काम होता. तेव्हा तिथं आम्हाला कळलं की बाबा गेले म्हणून. नाही तर आम्ही दर्शन घेऊन त्या बाजूला गेलो होतो. आता ते मधून येता येत नव्हतं ना. बरोबर. हां. मग ते परत माघारी समुद्राच्या तिकडं, परत बोटीने इकडं. मग तेव्हा आम्ही आपलं तिथूनच बाबांना. प्रतापे महाराज भेटले तेव्हा? बालोदचे प्रतापे महाराज, दत्त मंदिर आहे. हा, दत्त मंदिर. भेटल्या. आम्ही त्या एका वहीमध्ये सगळी ती माहितीची पुस्तिका लिहिली होती. त्याच्यामध्ये ते सगळं लिहिलं होतं. कुठं आलो, किती वाजता आलो, किती वाजता निघालो, आणि कोणाचा आश्रम आहे, काय त्यांची सह्या बिया घेतल्यात, आमच्या सह्या त्यांना दिल्यात. एक प्रकारची माहिती आपल्याला चला. आता पुढच्या वर्षी पण ते म्हटले की आपण जाऊया. बरं म्हटलं जाऊ, काय हरकत आहे.
कारण शरीर हे नश्वरच आहे. बरोबर. हा. मग तुम्ही अमरकंटकला जाऊन जल चढवायला परत ओंकारेश्वरला आलात का? हा. जल तिथून सुरुवात केली, तिथं इंड केला, हां. कुठं अमरकंटकला, आणि जल चढवायला ओंकारेश्वरला. परत ओंकारेश्वर. हा. मग एवढ्या सगळ्या प्रवासात तुम्हाला असं काही अद्भुत असं काही दृश्य दिसलं का, जाणवलं का? असं काही असं काही नाही, फक्त मनाची जी समाधान आणि शांतता आहे ना, ती ती मिळाली. फार मिळाली. नाही तर असं अद्भुत असं काही. अद्भुत असं काही नाही. मग तुम्ही परिक्रमा करून आल्यानंतर तुमच्यात काही बदल जाणवला का? असं काही? नाही, काय नाही, मी पहिल्यापासून आपण अल्पसमाधानीची, हां. त्याच्यामुळं आपल्याला काय त्याच्यामध्ये बदल नाही. आधीपासूनच तुम्ही संसारापासून हा, मुक्त. बस बस बस. त्यामुळे तुम्हाला का काही त्यातून नाही, हा. अजून आनंद मिळतो. आनंद, हा, आनंदाची प्राप्ती आहे ना, समाधानाची प्राप्ती हे कुठेही मिळत नाही पहा. हे तीर्थयात्रा तुकोबराय म्हणतात की जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुको नको. जोपर्यंत आपल्या इंद्रिय बळकट आहे तोपर्यंत माणसाने तीर्थयात्रा अवश्य करावी. कारण पुढलं जी चाल आहे ना, ते अतिशय अवघड आहे. हां. कारण प्राणोत्क्रमण हा सहजासहजी होत नाही, म्हणजे मरण हां. सहजासहजी होत नाही. आता आपण म्हणतो बा अटॅक आला आणि ते गेलं, ते भले चांगलं भाग्याचं, असं काही नाही. प्राणोत्क्रम व्हायला ते इतक्यात यातना सहन कराव्या लागतात, तेव्हा कुठं तो प्राण आपली कुडी सोडून जातो. मग त्या यातना होऊ नयेत म्हणूनच ही साधना आहे. आणि वारीसारखी साधना आहे ना कुठंच नाही बघा, पण ती त्याप्रमाणे झाली पाहिजे. हा ना, आसक्ती जर ठेवली ना तर मग ती दुःखाला कारण ठरते. म्हणून आसक्ती ठेवली नाही पाहिजे. आणि त्या परिक्रमेचं कारणच ते की माणसाची आसक्तीच राहत नाही. हा, आसक्ती ती कमी 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 होत जाते. शेवटी कोणी कोणाचं नाही. बरोबर. मुलं आपली नाहीत, बायको आपली नाही, नातेवाईक आपले नाहीत. तुम्ही जर कुणाला दिलं ना तरच ते तुम्हाला चांगलं म्हणतील, आणि नाही दिलं ना तर ते दोन शब्द वाईटच बोलतील. असे जगाची रहिवाट आहेत. हा. तुम्ही भजन कीर्तन वगैरे असं हो करता? हो. कीर्तन करतात का तुम्ही? कीर्तन नाही, पण प्रवचन वगैरे करतो. करतात. हो. कुठच्या विषयावर करता तुम्ही प्रवचन? कुठल्याही ज्ञानेश्वरीच्या ओवीवर, गीतेच्या श्लोकावर, आणि तुकोबारायांच्या अभंगावर, नाथबाबांच्या अभंगावर, नामदेवरायांच्या अभंगावर, अच्छा. कुठल्याही अभंगावरती प्रवचन वगैरे हे करायचं. माऊलींची जर ओवी घेतली, समजा आता आपण एक ओवी घेतली, हे विश्वची माझे घर, ऐशी जयाची ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. मग ती हे विश्व कसं आहे त्या विश्वाबद्दलची माहिती. हा, मग त्याच्यामध्ये सर्व आला, भवसागर पण आला, म्हणजे संसार पण आला, आणि अध्यात्म पण आलं. अध्यात्म पण आपला संसारच आहे. बरोबर. हा, आणि हा संसार आहे ना, भवसागर हा पण आपला संसारच आहे. पण ह्या संसारामध्ये आसक्ती जास्ती आहे आणि अध्यात्मामध्ये आसक्ती नाही, त्याच्यामध्ये प्रेम जास्ती आहे. प्रेम जास्त. हा. आणि किंवा आता पाठीमागे आमचं इथं प्रवचन झालं, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिना. म्हणजे गीतेच्या श्लोकावरती. हा, मग त्याचे प्रमाण तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सद्गुरूंची कशी सेवा करावी, सद्गुरूंना कसे प्रश्न विचारावेत, सद्गुरूंना प्रसन्न कसं करून घ्यावं, हे त्याच्यामध्ये माऊलींनी आपल्या ओव्या खर्च केलेले आहेत. अच्छा. हा. तुम्ही मग कोणी सद्गुरू असं घ्या? आमचे सद्गुरू होते बाळाराम महाराज कांबेकर, पनवेलचे. तिथं रासायनी म्हणून आहे बघा, दांडपाटा, तिथं राहायला होते ते, आणि आळंदीमध्ये असायचे. त्यांचे सद्गुरू रंगनाथ महाराज परभणीकर, ज्यांना माऊलींचा दृष्टांत होता बघा. साखरे महाराजांचे शिष्य विनायक नारायण महाराज साखरे होते ना, विनायक महाराज
त्यांचे शिष्य हं. आणि ते आमच्या बाबांचे गुरु अच्छा, होते. गुरु. मग आता सध्या नाही आहे. नाही, आता ते गेले ते. अच्छा. हा मग त्यांनी तुम्हाला काही साधना दिली होती हा का? साधनं दिली, मंत्र दिला. हो ना. त्या मंत्राच्या त्यांनी काय आपल्याला आपल्या कामासाठी मंत्राचा उपयोग करायचा नाही. बरोबर. हं. हा मी स्वतःच्यासाठी जर केला ना तर त्याचा फायदा नाही, हा. पण तो जगाच्यासाठी केला ना तर त्याचा फायदा आहे. फायदा. हा मग तुम्ही ज्यावेळेस परिक्रमेला निघाले त्यावेळेस ते होते का न कोण? तुमचे गुरु? नाही नाही नव्हते. नाही, आमचे गुरु जाऊन जवळजवळ 10-12 वर्ष झाली. अच्छा. आणि आमची परिक्रमा आत्ता मागच्या वर्षी मागच्या वर्षी. हा मग मी वयात 1985ला हं. पहिली वारी दिंडी इथं आमची दिंडी आहे. हां. श्री क्षेत्र भंडारा डोंगर प्रासादिक दिंडी तालुका हवेली, रथाच्या मागे 21 नंबर, अच्छा. तो कोवरांच्या रथाच्या पाठीमागे. हां. मग त्या दिंडीमध्ये 85 पासून मी वारीला सुरुवात केली. हां. आज तागायत जातो दररोज मध्ये 2 वर्षे नाही गेलो, ते लॉकडाऊनचे होते. हां. हा ते बंदच केली होती ना हो हो. त्याच्यामुळं ते नाही गेले धरली. बाकी मग एरवी तुम्ही दरवर्षी त्यांच्याबरोबर जा? हो, दरवर्षी देहू ते पंढरपूर. हं. मग येताना आपलं बसने यायचं किंवा एसटीने यायचं, कसं यायचं? ट्रकने यायचं. हा. मग दिंडीमध्ये आणि या परिक्रमेमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? आता दिंडीमध्ये म्हणजे अनेक दिंड्या असतात, भजन असतं, दिवसभर लोकांची वर्दळ असते. हां. आणि आपण एक महाराजांच्या पाठीमागे चाललोय, चाललंय. महाराज आपल्या पुढे आहेत. हां. म्हणजे हा एक प्रकारचा आनंद आपल्याला इथं दिंडीमध्ये मिळतो. हं. आणि परिक्रमेमुळं मध्ये काय कोणाचंच बोलणं नाही, कोणाचं चालणं नाही, काय नाही. अभंग आणि आपण एकरूपता होऊन जाते. त्यामुळे आपण किती चाललोय, आपल्याला खायला मिळलं का नाही, आपलं तिथं पुढच्या गावात आपल्याला राहायला मिळतंय का नाही, ह्या विवंचना काय राहतच नाही दिंडीमध्ये. नाही परिक्रमेला. हां. दिंडीमध्ये तर काय आमचं हे असतं स्वतःच. स्वतःचंच. हो हो. त्यामुळे ठरल्या वेळी जेवण. हो 2 टाइम जेवण आणि 1 टाइम चहा दिंडीमध्ये, आणि संध्याकाळी मुक्काम. पालनच असतं ना ते. हो हो. हा तंबू तंबू त्याच्यामध्ये. हा 2 ट्रक असतात, आचारी असतात, स्वयंपाक वगैरे ते सगळं करतात. मग आणखीन नवीन जे परिक्रमावासी जाणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? काय नाही, फक्त मोकळ्या मनाने आणि आपला भार सगळा तुका म्हणे घालू तयावरी भार, त्याच्यावरती एकदा त्या मातेवरती भार टाकला ना की आपल्या लेकराप्रमाणे ती आपल्याला कुशीमध्ये, जसं आई आपल्याला घेते तसे कुशीमध्ये घेऊन आपल्याला ती चालवते. आपल्याला काही त्याचं हे लागत नाही बघा. त्रास होत नाही. की आता इथं आपण खरंडी झोपलोय, काय ही चोकाट्याची भीती आहे, अमुक तमुक काही नाही. मुंगी नाही चावणार तर इतकं त्याच्यामध्ये हे वाटतं बघा. लोक आधीमध्ये म्हणायचे ते हे ना खांडव्याचं जंगल आहे बघा, एक फार मोठं जंगल आहे. त्या जंगलामध्ये म्हणले अस्वल आहेत, वाघ आहेत, पण आम्हाला काही कुठे, आम्ही कुठेही झोपायचो, कुठे हे करायचो. ते लक्कडकोट जंगल. हा लक्कडकोट. हा पण ते आम्हाला काही जाणवलं नाही. म्हणलं तिच्या मनात असल करल ते, आहे का नाही. बरोबर. काही जाणवलं नाही, काय नाही. आणि जर समजा आपल्याला रस्ता नाहीच सापडला, ते मग आधीमध्ये जंगलामध्ये ना असे कपड्याचे, लाल कपड्याचे असे ते झेंडे लावतात की मग इकून जा म्हणून. पण काही ठिकाणी ते पण नसतात, वाऱ्याने जातात किंवा काय पडतात, काय होतं. मग आपली चलबिचल होती चालणाराची की आता कुठल्या रस्त्याने जायचं. पण अशा वेळेला पण कोण ना कोणतरी माणूस तुम्हाला भेटणारच. स्त्री भेटणार, पुरुष भेटणार, एखादी मुलगी भेटणार, एखादा मुलगा भेटणार, गुराखी असणार किंवा स्थानिक लोक असणार. आपण म्हणलं ना मैया की परिक्रमा रस्ता आहे की, तर मग ते सांगणार नाही भैया ऐसा जाइए, ये बरोबर आहे असं सांगणार बघा.
मग परिक्रमेमध्ये कुठे तुम्ही रस्ता चुकलात असं कधी झालं आहे का? नाही, काहीच नाही. मग आणखीन काही तुम्हाला सांगायचं आहे? नाही, काय नाही, लोकांनी जावं, परिक्रमा करावी. आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता आहे ना, त्या नर्मदेची परिक्रमा अवश्य करावी. कारण आपल्याला कळत नाही आपले वाडवडील केव्हा होऊन गेले. मग कोणी आत्महत्या केली असन, कोणी ॲक्सिडेंटमध्ये गेला असन, किंवा कोणी कसं गेलं असन, त्यांना पुढची गती चांगली मिळत नाही. अच्छा. मग ती गती त्यांनाही मिळावी आणि आपल्यालाही आपली वाटचाल सोयीस्कर व्हावी म्हणून नर्मदा मातेची परिक्रमा अवश्य करावी. जोपर्यंत आपल्या अंगामध्ये ताकद आहे, आपली इंद्रिय स्थिर आहेत, तोपर्यंत परिक्रमा करावी. आणि ती पण मोकळ्या मनाने करावी, बंधनकारक नाही की उगाच नसतो आलो तो बरं झालं असतं आणि कटकट हे असं आहे तसं आहे. आता आपण चालायचं आहे जंगलातून, ह्याच्यात कटकट राहणारच, थोडंफार त्रास होणारच. मग त्याचा तो त्रास आपण सहन केला पाहिजे. ती सहनशीलता जर आपल्याकडे नसेल तर आपण त्या मार्गात उतरू शकत नाही. ती एक साधनाच आहे. आता ऋषीमुनींनी उन्हात पावसात वाऱ्यात तपश्चर्या केल्या की नाही त्यांनी? मग ते म्हटलेत का मी आपल्याला इतका त्रास होतोय ना आपण कसं काय नाही. हे आपण तेवढी सहनशीलता संयमता जर आपल्याकडे असेल ना तर ह्या गोष्टी सगळ्या गौण आहेत. हां, आणि त्या एकदम सोयीस्कर तुम्ही पार पाडू शकता. तुम्हाला एखादे अभंग वगैरे काही म्हणता येतं का? हां, म्हणतो आम्ही. आता मग सगळे अभंग भजन पद्धतीनेच म्हणतो ना. नाही, मग एखादं भजन म्हणू शकता का तुम्ही? हां, म्हणू शकतो. म्हणा. गातो वासुदेव मी ऐका, चित्त ठाई ठेवूनी भावे एका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करिता बैसलासे लेखगा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, लाहो करा घाट घाला मूळ बंदी, सांडा वाहू गिया उपाधी, लक्ष लावो निरा गोविंदिगा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, क्षणभंगुर नाही भरवसा, व्यारे सावध तोडा माय आशा, काही नचले मगळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सगा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, काही थोडा बहुत लाग पाठ, करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावूनिया नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, विनवितो सकळ जना, कर जोडोनी थोरा लहाना, दान तुले द्या मज दीना,
म्हणे तुकया बंधू राम म्हणगा, राम राम स्मरादी, राम राम स्मरादी, लाहो करा घाट घाला मूळ बंदी, सांडावा गियावो पादी, लक्ष लावो निरा गोविंदी ग, राम राम स्मरादी, राम राम स्मरादी. हा तुकोबारायचे बंधू होते ना कान्होबाराय, त्यांनी गायलेला बघा. एक तर आपलं आयुष्य कसं आहे, अल्प आहे. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र काय. 100 वर्षाचं आयुष्य आहे. जर 100 वर्ष माणूस जगला तर त्याचं 50 वर्ष झोपेतच जाते. हा, त्याच्यातून आणखीन मध्य बालत्व, पीडा, रोग, क्षय, दुखणी भांडणी ही सगळी येतातच. बालत्व आहेच. हा, मग काय भजनासी उरले ते पाहे का, मग केव्हा तुम्ही भजन करणार, हे त्यांचं म्हणणे आहे त्याच्यामध्ये उद्देश. हा, मग त्यात काही जर करायचं असेल तर काही थोडा बहुत लागपाठ करा, भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावूनिया नीट, जरी करणे असेल गोड शेवट का. शेवट जर आपला चांगला साधायचा असेल तर तुम्ही भगवंताचं भजन करा. आसक्ती ठेवून जर माणसाने देह ठेवला ना तर त्याला पुनर्जन्म येतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे संसारे खलदुस्तारे भज मुरारे पाहे मुरारे. जगद्गुरु शंकराचार्यांचं ते. म्हणून माणसाची आसक्ती राहता कामा नये. ना आसक्ती घातक आहे. म्हणजे आसक्ती कशानेच जात नाही. मग आसक्ती फक्त नामस्मरणाने भजनानेच जाते. म्हणून भजन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. काय नाही तसं माणसाने मन मोकळेपणाने मातेवर विश्वास ठेवून परिक्रमा करावी. त्याची परिक्रमा फलद्रूप होईल. बरं, तिचा आपल्याला फायदाच आहे, तोटा काही नाही. हां, एक तर आध्यात्मिक जर पाहायचं म्हटलं तर आपल्या पूर्वजांचं काही झालं असेल तर त्यांनाही सद्गती प्राप्त होते. शिवाय आपलंही जी वाटचाल आहे ती सुखरूप होते. आणि प्राणोत्क्रमणाच्या वेळेला म्हणजे अंतकाळाच्या वेळेला सुद्धा जीव सहज जातो. हा, त्याला काही त्रास होत नाही. म्हणून परिक्रमा करावी. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनेक मी देवा काही नेनो, अनेक मी देवा काही नेनो, गायनाचे उडे आपोलिया छंदे, गायनाचे उडे आपोलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने, मनाची आनंदे आवडीने, गायनाचे उडे आपोलिया छंदे, गायनाचे उडे आपोलिया छंदे, लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते, नकळे साधन या परते, गायनाचे उडे आपोलिया छंदे, गायनाचे उडे आपोलिया छंदे, तुका म्हणे आता आपोल्या सायासे, तुका म्हणे
आता आपोल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावी, आम्हा जगदीशे सांभाळावे. गायनाचे ओढे आपोलिया छंदे, गायनाचे ओढे आपोलिया छंदे. मनाची आनंदे आवडीने, मनाची आनंदे आवडीने. गायनाचे ओढे आपोलिया छंदे, गायनाचे ओढे आपोलिया छंदे. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. तपोनिधि नारायण महाराज की जय. सब संतन की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आणखीन या भागातलं काही महत्त्व तुम्ही सांगू शकता का? हा, हे तुकोबरांची भूमी ना, जन्मभूमी, कर्मभूमी. सर्व हां, तिथे तुकोबरांनी स्वार्थाचा एक लवलेशही आपल्याकडे ठेवला नाही त्यांनी. म्हणून एवढा मोठा जगतपिता त्यांच्या मागे पुढं काम करायला इथं यायचा. नव्हे त्यांना स्वतःला बरोबर घेऊन जायला सुद्धा ते स्वतः भगवान विष्णू इथं आले होते, पांडुरंग, आणि त्यांना घेऊन गेले बघा. म्हणजे जे समाजासाठी जगतात त्यांना भगवंत बरोबर हे करतो. आता आपल्याला आपल्या आजोबाचं पंजोबाचं त्यांच्या वडिलांचं नाव आपल्याला सांगता येईल, त्यांच्या वडिलांचं नाव नाही सांगता येणार, बरोबर नाही का? हो. पण आता त्यांना किती वर्षे झाली? 400 वर्ष. माऊलींना 700 वर्ष, 700. नामदेवरायांना 700 वर्ष. हो, 700 वर्षामध्ये आपल्या किती पिढ्या झाल्या असतील? बरोबर. मग ही लोक जी आहेत ना, ही फक्त आपलं म्हणून जगली, म्हणून त्यांचं नाव राहिलं नाही. आणि ही लोक आहेत ना, हे समाज म्हणून जगली, म्हणून त्यांचं नाव राहिलं बघा, नाही का? बरोबर. मग इथे तुकारामांचं मंदिर आहे काय? हां, तुम्ही आता तिथनं आलात ना, तर ती कमान आहे. त्या कमानीच्या आतमध्ये तुकोबारांचं मंदिर आहे. आतमध्ये त्यांचा जन्मघर आहे. आत पडलेली आहे जुनी, आता जुनी आहे. हां, पण तिथं ते नाव बिव त्यांनी दिलंय की इथं तुकाराम महाराजांचा जन्म झाला, इथे त्यांचे आई वडील होते. आणि ही पेठ होती, ती सगळी संपूर्ण पेठ होती. अच्छा. आणि त्या पेठेचे ह्या सगळ्या भागाचे महाजानकी त्यांच्याकडे होती, तुकोबारांच्याकडं. आणि तो डोंगर तो पुढे, तो भंडारा डोंगर समोर. हा हा, इकडे भामचंद्र डोंगर आहे, इकडे भंडारा आहे, आणि इकडे घोराडेश्वर आहे. अच्छा. हा, ते भामचंद्र डोंगरावर त्यांना साक्षात्कार झाला. भगवंताने त्यांना प्रत्यक्षात भेट दिली. हा, आणि इथं त्यांनी कवित्व केलं, अभंग रचना. हा, भंडारा डोंगरावर. आणि तिथं पण साधना केली तुकोबरांनी, तपश्चर्या, अभंग गायन तिथं घोराडेश्वरावर. आपण मुंबई पुणे रोडला नाही का घोराडेश्वर? हा, तिथं. आणि अभंग बुडवले ते या नदीत का? हा, ही नदी ना इंद्रायणी. इथं खाली गेल्यानंतर डोह आहे, आणि तिथं खाली मंदिर आहे महाराजांचं छोटंसं. मग तिथं ते अभंग तिथं बुडवले होते. ते 13 दिवसांनी वर आले बघा. हा, ठीक आहे, मग इथं थांबू आपण. हो, चालेल. नर्मदे नर्मदे हर, नर्मदे.